आजचा व्हिडिओ आहे 1 मिनिट 20 सेकंदाचा, तर शेवटपर्यंत नक्की पहा. तरी ना इकडे मी सगळ्या भाज्या कट करून घेतलेल्या आहेत. तर आज आपण बनवणार आहोत पावभाजी. फ्लावर, बटाटा, शिमला आणि बीट पण किसून घेतलेलं आहे. त्यामध्ये पावभाजी मसाला टाकून घेतलेला आहे. मग अर्धा ग्लास पाणी ओतून घेतलेलं आहे. 1 चमचा तेल पण टाकून घेतलेलं आहे. तर इथे कुकरला लावलेलं आहे. 1 शिट्टी करून घेतली. मग गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल टाकून घेतलं. जिऱ्या मोहऱ्याची कडकडीत फोडणी दिली. त्यामध्ये बारीक केलेला कांदा टाकला आणि त्यानंतर टमॅटोची प्युरी पण इथे मी घालून घेतलेली. चवीनुसार पावभाजी मसाला पण इथे मी टाकून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने त्यानंतर चवीनुसार मीठ पण टाकून घेतलेलं आहे. मॅश केलेल्या भाज्या या प्युरीमध्ये ओतून घ्यायच्या. तर या अशा पद्धतीने पहिलं मिक्स करून घ्यायचं मग ओतून घ्यायचं आहे. तर हे अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेले आहे. तर पाहू शकता तुम्ही. मग त्यानंतर ना लगेच मी इकडे दुसरीकडे बॉईल होण्यासाठी वटाणे ठेवलेले होते. आता वटाणे पण व्यवस्थित शिजले. तर मग इकडे ना मी वटाणे घालून घेते आणि आता मस्त उकळी आल्यानंतर वरून कोथिंबीर घालून घेते. तर या अशा पद्धतीने आपली झटपट पावभाजी तयारी. ही पावभाजी खायला एकच नंबर लागते. तर नक्की ट्राय करा. आणि हो, ती कशासोबत खायची तुम्हाला सांगायची गरजच नाही. तर अर्थातच ती पावासोबत खायची. तर मग या अशा पद्धतीने खूपच छान झालेली ही भाजी. व्हिडिओ जर आवडला असेल ना प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि हो, लाईक आणि शेअर करणं हे सगळं मोफत आहे. तर नक्की करा.